खूप थंडी पडली पुण्यात आणि खूप थंडी पडलेली असताना मला जाणवलं, की एखाद्या रस्त्याच्या बाजूला एखादा भिकारी किंवा एखादा गरजू ज्याला अन्न, वस्त्र, निवाऱ्याची झगड जमलेली नाहीये, असा थंडीत कुडकुडत झोपतोय. तर याला आपण काय देऊ शकतो? स्वाभाविकरित्या प्रत्येक माणसाच्या मनात येतं, की आपण ब्लँकेट देऊ शकतो. तर ब्लँकेट मी गोळा करून रिसायकल्ड ब्लँकेट गोळा करून काही असे थोर योद्धे आहेत, की ज्यांनी मला रिसायकल्ड ब्लँकेट्स किंवा नवीन ब्लँकेट्सही दिले. हे देताना आलेला हा एक अनुभव आहे. जेव्हा मी ब्लँकेट देतो त्यावेळेस मी शब्दशः ब्लँकेट देतोय आणि त्याच्याने ऊब निर्माण होतीये, असं एक साधन देतोय हा मी विचार घेत नाही. मी त्याला एक झोप देतोय, हा विचार करून मी देतो. आणि मी जेव्हा ब्लँकेट देतो किंवा त्याच्या अंगावर टाकतो किंवा त्याला असं म्हणतो, की "घे बाबा हे." त्यावेळेस मी त्याला नेहमी सांगतो, की "हे तुला मी एक झोप देतोय. 3 महिने तुला या ब्लँकेटचा उपयोग होईल आणि तुला 3 महिने म्हणजे 90 दिवस तुला याचा हे होईल उपयोग होईल. तुला 90 दिवसांच्या मी उबदार झोप तुला मी देतोय." असं मी त्याच्याही मनात घालतो. असंच मी देत असताना एका टपरीच्या बाहेर मी थांबलो होतो. कारण काही वेळेस ह्याच्यात तुम्हाला पोलीस लोकांची मदत घ्यावी लागते, की कुठे बाबा कारण त्यांच्या गस्ती असते त्यांची. तर त्यांना सर्वसाधारणपणे माहिती असतं, की कुठे अ, असे गरजू लोकं आहेत, जे खरंच जेन्युइनली गरजू आहेत ते असे लोकं. तर मी असं थांबलो होतो आणि अशा एरियात होतो, की जिकडे फारशी काही परिस्थिती नाहीये. समोर एक गृहस्थ बसला होता. त्याच्याकडे बघून मला जाणवलं, की हा गृहस्थ बऱ्यापैकी सुशिक्षित आहे. तर मग मी त्याच्या जवळ गेलो आणि तो तशाच परिस्थितीत जसं एखादं माकड बसतं असा शब्द वापरू नये, पण एक असा अगदी संकुचित मनोवृत्तीने असा फुटकुला मांडून बसला. तर मी त्याच्याकडे गेलो आणि त्यांनी अतिशय काय म्हणतात त्याला सॉफिस्टिकेटेड इंग्लिशमध्ये म्हटलं, "आर यू गिव्हिंग ब्लँकेट्स?" मी एकदम स्तब्ध झालो. हां, अशा ठिकाणी अंधाऱ्या मध्यरात्री 12:30 वाजता हा माणूस हातात फोन आहे, घेऊन बसलेला. मी म्हटलं, "या व्हॉट आर यू डुइंग हिअर?" म्हटलं, "तुम्ही इकडे काय करताय?" तर तो म्हटला, "काही नाही, बसलोय." मी म्हटलं, "हो, पण ही जागा बसण्याची नाहीये. तुम्ही घरी जायचं तुम्हाला घरी जायचं नाहीये का?" "मला घरातनं बाहेर काढलं." मी त्याच्याकडे अवाक होऊन बघायला लागलो. म्हटलं, "अहो, घरातनं बाहेर काढलंय?" "हो, माझ्या मुलाने आणि माझ्या सुनेने मला घरातनं बाहेर काढलंय." म्हणलं, मला तुमच्याशी खूप पर्सनल व्हायचं नाहीये, पण मी तुमची काही मदत करू शकतो का?" तर ते म्हणाले, की तुम्ही काय अशी फार तर काय मोठी मदत करू शकता?" तर पटकन माझ्या डोक्यात एक विचार आला. मी म्हणलं, की "तुम्हाला फॅसिलिटीज तर मी काय देऊ शकत नाही. त्याच्यात मी फक्त एकच गोष्ट करू शकतो, की तुमच्या ही जी आता अडचण आलेली आहे, त्याच्यात तुम्ही 2 नावं घेतलेत, तुमचा मुलगा आणि सून. त्यांना मी कन्व्हिन्स करू शकतो, की हे ते काय करतायत म्हणून. तर मग हा जरा मूळ गरजेतच हात घातल्यामुळे ते म्हणले, की "ठीक आहे, तुम्ही फोन घ्या आणि बोला." मग मी त्यांनी दिलेल्या नंबरवर फोन लावला आणि त्यांच्या अर्थात मुलाने उचलला, पण त्याला माहीत नव्हतं दुसरा कोणतरी बोलतोय. त्यांनी मोठ्या आवाजात अ, 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 आरडाओरडा करत बोलायला सुरुवात केली, की "असे कुठनं घरातनं निघून जाता, तुम्हाला काय वाटतंय की नाही? आम्ही एकदम हे वगैरे." म्हटलं, "1 मिनिट. मी तुमचे वडील बोलत नाहीये," म्हणलं. मी इकडे एका ड्राईव्हला आलो होतो म्हणलं आणि त्या ड्राईव्हला आलेला असताना ब्लँकेट डोनेशन ड्राईव्हला आलेला असताना मला तुमचे वडील एका टपरीच्या साइडला फुटकुला मांडून बसलेले दिसले. म्हणून मी बोलतोय. तर मला तुम्हाला भेटायचंय म्हणे. मी येऊ का तुम्हाला भेटायला? नाही, नाही, इट इस नॉट नेसेसरी. वी विल सॉल्व्ह आवर ओन प्रॉब्लेम्स. म्हटलं मी बोलू तरी शकतो का तुमच्याशी? हां, तुम्ही बोलू शकता, पण तुम्ही मला उगाच काहीतरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नका. तर मी म्हटलं, की "यू हॅव 2 ऑप्शन्स. एक तर मी त्या दादांना घेऊन जाईन कुठेतरी किंवा तुम्ही मला बोलायला अलाऊ करा." मग मी त्याच्याशी बोलायला लागलो. ठीक आहे, त्यांची जी काही डिस्प्यूटची स्टोरी आहे ती फार घरोघरी मातीच्या चुलीसारखी आहे. पण त्यात सगळ्यात लागणारी गोष्ट अशी होती, की घर पै-पैसा गोळा करून दादांनी बांधलेलं. दादांच्या मिसेस निवारण पावलेल्या. त्यामुळे ते एकटेच. ऑब्व्हियसली थोडं उतार वयात असल्यामुळे थोडंसं माणूस विक्षिप्त वागतं. थोडासा अधिकार गाजवतं. थोडंसं आपली मतं दुसऱ्यांवर लादतं. ह्या ह्या चुका म्हणता येणार नाहीत. ह्या स्वाभाविकरित्या येणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या केल्यात, पण त्याची एवढी टोकाची भूमिका का? डिस्प्यूट्स हे प्रत्येक घरी आहेत. पण
त्यातला एक जो काही डिस्प्यूट आहे, की त्यांचं डिसिप्लिन एन्फोर्समेंट, की या वेळेसच हे झालं पाहिजे, या वेळेसच ते झालं पाहिजे. तो जो डिसिप्लिन एन्फोर्समेंट आहे, तो इतका डाचायला लागला, की त्यांनी अ, यांना घराबाहेर काढावं. हे जरा फार टोकाचं आहे. याच्यात एक थोडासा अतिशय स्वतःचा मुद्दा मांडण्याची जी क्षमता लोकांमध्ये यायला लागली आहे. तर अंधुकसा त्यांच्या मुलाने हेही सांगितलं, की ते WhatsAppवरती आलेल्या काही गोष्टी धरून आम्हाला त्याच्याप्रमाणे साठी प्रवृत्त करतात. तर हे फार माईल्ड गोष्टी आहेत. याच्यासाठी एखाद्या कर्त्या माणसाला किंवा उतार वयातल्या माणसाला एकदम घरातनच बाहेर जायला सांगणं हे फार गरजेचं नाहीये असं मला वाटतं.